इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या या युद्धामुळे आहे ते संपूर्ण भारताला आहे याचा फटका बसला आहे. डिझेल, पेट्रोल, गॅसचा तर दर वाढलाच आहे, मात्र आता बाटलीबंद पाण्याचा देखील दर आहे तो वाढला आहे. गेल्या 3 दिवसापासून आहे तर या दरमध्ये आहे ती दरवाढ झाली आहे. खरं तर ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आहे ते नागरिकांना या पिण्याच्या पाण्यासाठी आता वणवण करावी लागेल का अशी परिस्थिती आहे ती सध्या निर्माण झाली आहे. याच युद्धाचा परिणाम आहे तो बाटलीबंद पाण्यावर होताना आपल्याला दिसत आहे. खरं तर पॅकेज्ड पाण्याच्या बाजारपेठामध्ये वाढत्या किमतीमुळे देशातील आता हंगाम सुरू होत असतानाच कंपन्यांच्या किमती वाढण्यास प्रवृत्त होत आहेत. खरं तर या युद्धामुळे साखळी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे आहे ते हे दर वाढल्याचं आहे ते सांगण्यात येत आहे. आपल्यासोबत इकडे पाणी विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की एकंदरीतच बाटलीबंद पाण्याचा दर नेमका आता सध्या किती आहे आणि याचा काय परिणाम आहे तो सध्या होताना आपल्याला पाहायला मिळतं. काय सांगताय, सध्या तुम्ही बाटलीबंद पाणी विक्रेते आहात, दर वाढले आहेत, कसं पाहताय याकडे, काय दर आहे? जो कच्च्या मालाचा रेट आहे पूर्वी होता 117, तो अचानक युद्धामुळे झालेला आहे 100. आजचा रेट आहे तो 175 झालेला आहे. त्या जी प्रोडक्शन कॉस्ट होती पर बॉक्स 10 ते 15 रुपये वाढायची शक्यता आहे म्हणजे वाढलेलंच आहे आता. त्यामुळे जो कस्टमर घेत होता, जे हॉटेल लाईन होती, जे रिटेल कस्टमर होते, ते घेताना आता म्हणत आहेत एवढा रेट का वाढलाय. त्यामुळे युद्धाचा परिणाम हा सर्वसामान्य माणसांवर झालेला आहे. आता या युद्धाचा परिणाम सर्वसामान्य, कारण आता गॅसचे दर वाढले आहेत, पेट्रोल डिझेलचे दर देखील वाढले आहेत आणि सध्या पिण्याच्या पाण्याचंही दर वाढलाय. कसं पाहताय? आता हे पिण्याचं पाणी हे सर्वसामान्य अत्यावश्यक सेवा आहे, तेव्हा पिणे हे गरजेचंच आहे. तेव्हा प्रोडक्शन कॉस्ट ही आता 10 ते 15 रुपये बॉक्सला वाढलेलं आहे. एका बॉक्समध्ये असतात 12 बॉटल. सर्वसामान्य आता होती 7.5 रुपये, पूर्वी 7.5 रुपये होती, ती आता झालेली आहे 12.5 रुपये. 12.5 व्हायची शक्यता आहे. त्यामुळे आता कस्टमर घेताना पण विचार करत आहे, पाणी बॉटल पॅक करून प्यायची काय रेग्युलर प्यायचं कॉर्पोरेशनचं. आता कोल्ड्रिंक्स वगैरे आहे त्याचं देखील एक्सपोर्ट आहे ते तुमच्या इथं दिसत आहे, त्याचं काय रेट साधारण त्याचे वाढण्याचा रेट वाढला? सर्वसामान्य प्लॅस्टिकचा रेट वाढल्यामुळं जे प्रिफॉर्म आहे त्याचा रेट वाढल्यामुळे सगळ्याचे रेट वाढणार आहेत. त्याला जे ब्लोईंगला जो गॅस लागतो त्याचा पण रेट वाढला आहे आणि शॉर्टेज झालेला आहे गॅस, त्यामुळे मार्केट वाढणार आहे. आता हे दर आहेत ते कधीपासून सध्या लागू होणार आहेत? आता लागू झालेले आहेत. जो आपल्याला रॉ मटेरियल येत होता तो सगळा आता वाढलेलाच आहे. काय सांगताय? आता खरं तर गॅस बंद असल्यामुळे काही ठिकाणी आता हॉटेल देखील बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. आपले एक्सपोर्ट सर्वात जास्त आहे ते अशाच मोठमोठ्या हॉटेलमध्ये बॉटल्स आहे ते घेतले जातात. कसं एकंदरीत पुरवठाच ठप्प होण्याची स्थिती आहे ती सध्या या ठिकाणी उद्भवली आहे. आता कस्टमर हॉटेलवाले विचारत आहेत आता 20 रुपयाची बॉटल आम्ही 30 रुपयाला विकायची काय, कारण कॉस्टिंगच वाढलेली आहे. त्याच आपल्यासोबत बाटलीबंद पाणी विक्रेते होते. एकंदरीतच या युद्धाची झळ आहे ती इथपर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गॅसचा, पेट्रोलचा दर तर वाढलाच आहे, मात्र पिण्याच्या पाण्याचा देखील दर आता वाढलेला दिसत आहे. गॅसचा दर वाढल्याने हॉटेल देखील बंद पडण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत, मात्र सध्या पाण्याचा दर वाढल्यामुळे देखील याचाही फटका आहे तो सर्वसामान्य माणसांना आहे तो बसताना आपल्याला दिसत आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.